आजचा अभंग आहे. बहिरा पडिलो आपल्या कर्तव्ये, संसारासी जीवे वेटाळिलो. एकामध्ये एक नाही मिळो येत, ताक नवनीत निवडिले. झाली दोन्ही नामे एकाची मथनी, दुसरी या गुणी वेगळाली. तुका म्हणे दाखविली मुक्ताफळी, शिंपलेची स्वस्थळी खुंटली या. याचा अर्थ आहे, मी देहात्मबुद्धीने जन्ममृत्यू संसारामध्ये गुंतलो होतो, पण कर्तव्याचे पालन करून या संसारातून बाहेर पडलो आहे. ताकापासून निघालेले लोणी ज्याप्रमाणे ताकात परत मिसळत नाही, त्याप्रमाणे आम्ही कधीही पुन्हा संसारात अडकणार नाही. एका देहाच्या मंथनातून वेगळ्या गुणामुळे ताक आणि लोणी वेगळे असतात, त्याप्रमाणे आत्मा आणि देह वेगळा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा मोती शिंपल्यातून वेगळे काढल्यावर पुन्हा तो पूर्ववत शिंपल्याशी जळवता येत नाही. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचे रसास्वादन जो करतो, त्याला या जगातील भौतिक जीवनाचा सहजपणे वीट येतो आणि त्याला पुन्हा आपल्या भौतिक क्रियांमध्ये ज्या इंद्रियतृप्तीला प्रवृत्त करतात, अशामध्ये सहभाग घेण्याची अजिबात इच्छा उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर, ज्याने नामस्मरणाच्या आणि हरिभक्तीच्या साधनेने समजून घेतले आहे की आत्मा आणि शरीर वेगवेगळे आहेत, अशी व्यक्ती केवळ श्रीकृष्णासंबंधी कार्य करीत राहते. ती पुन्हा भौतिक कार्य करण्यास प्रवृत्त होत नाही. हे पटवून देण्यासाठी या अभंगात काही उदाहरणे दिली आहेत. अशा हरिभक्तांबद्दल भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, माम च यो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. अर्थात जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरावर उन्नत होतो. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे, यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात जे माझ्या परमधामाला प्राप्त करतात, ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. जय हरी विठ्ठल.